आपल्यापैकी भरपूर जणांची इच्छा असते की कोकणामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये आपलं एक मोठं फार्म असावं, ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे आपण प्लांटेशन करू शकतो, त्यांना जोपासू शकतो. आणि तशी इच्छा असते आपल्यापैकी भरपूर जणांची. त्याच्यासाठी एक क्लिअर टायटल ॲग्रिकल्चर फार्म किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट आपण शोधत असतो. पण मोस्टली आपल्याला जागा घेताना फसवलं जातं, कारण शेतकऱ्यांच्या जागांचा व्यवहार करणं कोकणामध्ये तेवढं सोपं नाही आहे, हे तुम्हालाही सर्वांना माहीत आहे. त्यामुळे आपण तुमच्यासाठी नेहमी रिसेल प्रॉपर्ट्या घेऊन येतो, ज्या प्रॉपर्ट्या क्लिअर टायटल आहेत, ज्यांचे मालक डायरेक्ट आपल्याकडे आहेत, अशा प्रॉपर्ट्या आपण तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर जर तुमची शेतजमिनीची रिक्वायरमेंट आहे किंवा फळबाग तुम्ही शोधत आहात मुंबई किंवा पुण्यापासून जवळ, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. मुंबईपासून फक्त 204 किलोमीटरच्या अंतरावर आहे, पुण्यापासून 176 किलोमीटर अंतर आहे आणि दापोली मेन मार्केट इथून 14 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच इथून नियरबाय अट्रॅक्शन्स म्हणजे मुरुड बीच तुम्हाला इथून 32 किलोमीटरच्या अंतरावर आहे, लाडगर बीच आहे, तुम्हाला अंजारले आहे आणि दापोलीचे सगळे बीचेस तुम्ही इथून आरामशीर जाऊन फिरून येऊ शकता. आज मी तुम्हाला दाखवणार आहे 16 एकरचं फार्म, ॲग्रिकल्चर फार्म, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्लांटेशन केलेलं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी 2-3 मोठे मोठे शेड्स आहेत, म्हणजे एक लेबर लोकांना राहण्यासाठी घर आहे, त्याचबरोबर एक मोठं शेड आहे, त्याच्यानंतर एक ॲनिमल शेड आहे. हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबई दापोली स्टेट हायवेपासून फक्त 300 मीटर अंतरावर जो हा रस्ता आतमध्ये आलेला आहे, हा आला आहे मुंबई दापोली स्टेट हायवेनी आतमध्ये फक्त 300 मीटर अंतरावर. आणि हा कंटिन्यू होतो गावाकडे आणि सुंदर निसर्गरम्य लोकेशन आहे. म्हणजे 200-300 मीटरवर गावं आहेत, जास्त लांब नाही आहेत. तुम्हाला बाहेर निघाले की तुम्हाला मार्केट, डेली नीड्सच्या जे शॉप्स आहेत तेही तुम्हाला इथून जवळ आहेत. तर असा प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवतो आहे. टोटल क्षेत्रफळ 16 एकर आहे, रिसेल प्रॉपर्टी आहे, पूर्ण गेटेड आहे, गडग्याची फेन्सिंग आहे, 5 फूट गडग्याची फेन्सिंग आहे पूर्ण प्रॉपर्टीला, बोरवेल आहे आणि बोरवेलला जबरदस्त असं पाणी आहे. तर आता चला एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी. भरपूर प्रकारची झाडं आहेत, प्लांट केलेले आहेत आतमध्ये, ते मी सगळं तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण त्याची तयारी ठेवा, कारण मी सगळं डिटेलमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि थोड्या वेळामध्ये सूर्यास्तही होणार आहे. बघा, म्हणजे ईस्ट वेस्ट फेसिंग अशी प्रॉपर्टी आहे. इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आहे तुम्हाला, पाणी मुबलक आहे, 12 महिने पाणी आहे आणि बाकी सुंदर अशी डेव्हलपमेंट केलेली आहे. तर चला आता एक्सप्लोर करूया प्रॉपर्टी. आता हे जे तुम्हाला दिसतो आहे ना, हा 60 kVचा ट्रान्सफॉर्मर आहे लाईटचा. त्याचबरोबर इकडे बोरिंग तर आहेच, पण इकडे तुम्हाला विहीर पण आहे. अशा प्रकारे एंट्री आहे तुम्हाला प्लॉटमध्ये येण्यासाठी. आणि इथे थोडं ओपन स्पेस आहे, इथे थोडं तुम्हाला प्लांट्स मोजके दिसतील, पण ही ओपन स्पेस ठेवलेली आहे. उजवीकडे तुम्ही पाहू शकता इथे बोरवेल आहे, समोर बोरवेल आहे आणि बोरवेलला भरपूर पाणी आहे, भरपूर म्हणजे भरपूर पाणी आहे. तुम्हाला बोरवेलला पाण्याची कमतरता होणार नाही. अशा प्रकारचं एक घर आहे, तिकडे वरती एक मोठं कन्स्ट्रक्शन आहे आणि ते वरती दिसते ते ॲनिमल शेड आहे, ते आपण सगळं पाहणार आहोत स्टेप बाय स्टेप. आणि हा जो रस्ता दिसतो तुम्हाला, हा इंटरनली म्हणजे पूर्ण प्लॉटमध्ये 1 किलोमीटरचा रस्ता आहे. हा वरती आलं की तुम्ही पाहाल इकडे लेफ्ट साईडला पंप हाऊस बनवलेला आहे, त्याचप्रकारे मीटर कॅबिन्स वगैरे सगळं इथे आहे, इन्स्टॉल आहे. आणि त्याच्याबरोबर मागे विहीर आहे. तर चला आता आपण विहीर पण बघूया. त्याचप्रकारे तुम्हाला इथे ॲग्रिकल्चर मीटर कनेक्शनही मिळणार आहे, त्याची ही सुविधा इथे मालकांनी केलेली आहे ऑलरेडी. बाजूला आहे विहीर, केवढी डीप विहीर आहे ती बघा, आणि केवढं पाणी आहे विहिरीला, जबरदस्त आहे. आणि बाजूलाच तुम्ही प्लांटेशन पाहू शकता. आता प्लांटेशनमध्ये तुम्हाला इथे काय काय मिळणार आहे ते मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये सांगतो. तुम्हाला इकडे 60 हापूस आंबे आहेत, तुम्हाला इकडे 2000 काजू आहेत, इकडे 125 सुपाऱ्या आहेत तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला 60 नारळाची झाडं आहेत, कोकोनट ट्रीज आहेत 60, त्या साईडला वरती दिसत आहेत आपल्याला, इथेही आहेत बाजूला. 50 टीकवूड आहेत तुम्हाला इथे. त्याचबरोबर 30 वेगवेगळ्या जातीचे म्हणजे फळांची झाडं आहेत. अशा प्रकारचं जबरदस्त असं प्लांटेशन केलेलं आहे पूर्ण प्रॉपर्टीला. सगळं क्षेत्रफळ 16 एकरचं होतं आहे ह्याचं. आणि वर्ग 1ची प्रॉपर्टी आहे, रिसेल प्रॉपर्टी, जसं मी तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. आणि जर तुम्ही इथे नोटीस केलं तर इकडे लेबर
कॉटेज बनवलेले आहेत, म्हणजे एक लेबर घर बनवलेलं आहे. 20 बाय 30ची साईज आहे या घराची. आणि इथे तुम्हाला मशिनरीज पण आहेत भरपूर. प्लॉटचं टाईम टू टाईम मेंटेनन्स केलं जातं. केअरटेकर्स आहेत इकडे ऑलरेडी. मँगो ट्रीज, कॅशू ट्रीज, कोकोनट ट्रीज वगैरे आपल्याला पाहायला मिळतात इथून. आजूबाजूचा निसर्ग सुंदर दिसतो आहे इथून. आणि जसं मी तुम्हाला सांगितलेलं, समोर प्लॉटिंग केलेले आहेत आणि बंगलोज बांधलेले आहेत, तेही तुम्ही पाहू शकता. आणि आता आपण चाललो आहे ॲनिमल शेडकडे. तर हे बघा, हे आहे ॲनिमल शेड. आणि बघा मेंटेनन्स सुरू आहे, ग्रास कटिंग सुरू आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, पूर्ण प्रॉपर्टी ॲक्सेस करायला 1 किलोमीटरचा रस्ता केलेला आहे. तुम्ही बाय रोड पूर्ण प्रॉपर्टी ॲक्सेस करू शकता. आणि आता आपण वरच्या दिशेला आलेलो आहोत, जिथे ॲनिमल शेड आहे आणि एक वाडा बांधलेला आहे समोर. तर बघा, एकदम पद्धतशीर 65 बाय 22चा ॲनिमल शेड बांधलेला आहे. आणि सगळी काळजी घेतलेली आहे की तुमचे ॲनिमल्स सेफ राहतील इथे. हे बघा, सुंदर बांधलंय. सगळ्या सोयी तुम्हाला इथे केलेल्या आहेत. पूर्ण रेडी फार्म त्याला आपण म्हणतो, तसं तुम्हाला हे इकडे भेटणार आहे. सगळ्या सोयीसुविधा इकडे रेडी केलेल्या आहेत. एवढं सुंदर कन्स्ट्रक्शन केलं आहे. खूप मोठा ॲनिमल शेड आहे. 65 बाय 22 म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता. आणि त्यातच तुमची जनावरं इथे हमखास सेफ राहणारच आहेत. आणि इथे उंचावर आल्यानंतर अजून सुंदर निसर्गाचा व्ह्यू मिळतो आहे. त्याच्यात आता सुंदर असा सूर्यास्तही होणार आहे थोड्या वेळामध्ये. तर बघा, अशा प्रकारचा ॲनिमल शेड आहे. आता आपण बघूया वाडा. तसंच इकडे तुम्हाला वॉटर स्टोरेज टँक पण आहे खूप मोठा. तर तुम्हाला पाण्याचं कनेक्शनही पूर्ण प्लॉटला फिरवलेलं आहे. आणि वाड्याची साईज पण ऑलमोस्ट तेवढीच आहे, 65 बाय 22ची. याच्यात बकरे आहेत, हे बघा. हाही 65 बाय 22चा वाडा आहे. पूर्ण शेड वगैरे एकदम व्यवस्थित आहे. याला विंडोज आहेत व्हेंटिलेशनसाठी. तसंच तुम्ही इकडे पोल्ट्रीही करू शकता, त्याच्यासाठी पण हे परफेक्ट आहे. आणि ही बकऱ्याची जात कोणती मला माहीत नाही, मी पहिल्यांदा बघितलं हा. जर तुम्ही नोटीस केलं तर डायरेक्ट वाड्यामधून त्या ॲनिमल शेडमध्ये सगळे जनावरं जाऊ शकतात. आणि एवढं पद्धतशीर कुंपण केलेलं आहे की कोणतंही जंगली जनावर आतमध्ये जाऊन ह्या पाळीव प्राण्यांना इजा नाही करू शकणार. एकदम परफेक्ट आहे. आणि जो मी तुम्हाला गडगा सांगत होतो 5 फुटाचा दगडांचा, तो अशा प्रकारे आहे. आणि हा पूर्ण लँड पार्सलला आहे, म्हणजे टोटल 16 एकरला हा गडगा आहे. आता आपण वरच्या दिशेला आलेलो आहोत प्रॉपर्टीच्या. तुम्हाला इथून दिसेल बघा, तिकडे एक वॉटर स्टोरेज टँक आहे वरती, जे ग्रॅव्हिटीच्या मार्फत सगळ्या प्लांट्सला वगैरे पाणी पुरवठा केला जातो. आणि हे बघा, अशा प्रकारे पाईपलाईन गेलेले आहेत. आणि हे जे समोर दिसत आहेत हे सगळे काजू आहेत. म्हणजे जसं 2000 काजू मी तुम्हाला सांगितले, तर हे पूर्ण ग्रो झाल्यानंतर ह्या प्रॉपर्टीचा लुक पूर्ण चेंज होणार आहे. जे आता मोकळं मोकळं वाटतं आहे, हे पूर्ण प्रॉपर्टी भरगच्च दिसणार आहे झाडांनी. आणि तिची सुंदरता तेवढी वाढणार आहे. काजू, काही काही जुने काजू आहेत मध्ये, ते तुम्ही पाहू शकता, ते खूप मोठे झालेले आहेत. आणि हा बघा, हा पण रस्ताच आहे जिथून आपण आता चाललो आहे ना, हाही रस्ता आहे जो सरळ असा कंटिन्यू झाला आहे. गवत कापण्याचं काम सुरू आहे. ते गवत कापून ह्याला बसवलं गेलेलं आहे.
आणि तुम्हाला माहीतच आहे ॲग्रिकल्चर प्लॉट असतील तर त्याचं मेंटेनन्सही तेवढंच करावं लागतं. तर अशा प्रकारे प्रॉपर्टी पूर्ण 16 एकरमध्ये पसरलेली आहे. 16 एकर फिरणं आता शक्य नाही आहे, पण तुम्हाला अंदाज आला असेल. तर आता आपण त्या दिशेला जाऊया, खालच्या दिशेला. तर आता आपण पुन्हा खालच्या दिशेला चाललेलो आहोत. सुंदर प्रॉपर्टी आहे, वेल मेंटेन्ड आहे प्रॉपर्टी. भरपूर काही ऑलरेडी केलेलं आहे, तुम्हाला घेऊन करायची गरज नाही आहे. जे आहे ते तुम्ही सांभाळू शकता, किंवा ह्याच्यामध्ये तुमचे काही वेगळे कन्सेप्ट असतील तर ते तुम्ही इकडे राबू शकता, वेगळे प्लांटेशन करू शकता. बाकी प्रॉपर्टी वेल डेव्हलप्ड आहे, हे सगळं रेडी आहे जसं मी तुम्हाला दाखवलं. तर आता आपण प्रॉपर्टीच्या जरा उजव्या दिशेला जाऊया. जसं मी तुम्हाला सांगितलं दिशा कशी आहे ती. आता सूर्य त्या दिशेला मावळतो आहे, ती वेस्ट आहे, पश्चिम आहे ती, आणि ही पूर्व आहे. म्हणजे तुम्हाला जी मेन एंट्री आहे ती पूर्व पश्चिम आहे. असे नवीन नवीन काजूची रोपं पण लावलेली आहेत. त्याच प्रकारे जुने काजू पण आहेत प्रॉपर्टीमध्ये. इकडे तुम्ही पाहू शकता सुपारी, केळी पण आहे तिथे. आणि अशा प्रकारे पूर्ण हा गडगा कंटिन्यू झालेला आहे पुढपर्यंत. आणि जर तुम्ही नोटीस कराल तर हा पण रोडच आहे, जो रोड पूर्ण प्रॉपर्टीमध्ये फिरवलेला आहे तसा हा पण रोड आहे. तर इथे तुम्ही गाडीने येऊ शकता. तर बघा अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी अशी वरच्या दिशेला फिरलेली आहे. आपण त्या बाजूने पहिलं बघितलं, आता ह्या दिशेला आपण आलेलो आहोत. त्या साईडला पुढे गाव आहे 200-300 मीटरवर, आणि समोर पण प्रोजेक्ट आहे जसं मी तुम्हाला दाखवलं. तर आता चला आता डिस्कस करूया प्रॉपर्टीच्या किमतीबद्दल. तर मंडळी, मी तुम्हाला पूर्णपणे 16 एकरची प्रॉपर्टी दाखवायचा प्रयत्न केला. पूर्ण 16 एकर फिरणं हे अशक्य होतं, पण मी जेवढ्या डिटेलमध्ये दाखवता येईल तेवढ्या डिटेलमध्ये दाखवलं. रेडी प्रॉपर्टी आहे. ॲग्रिकल्चर फार्म जर तुम्ही शोधत असाल दापोलीमध्ये तर तुमच्यासाठी ही परफेक्ट प्रॉपर्टी असणार आहे. त्याचप्रकारे रिसेल प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तुम्हाला कागदपत्रांची कसलीही भानगड नसणार आहे. क्लिअर टायटल आहे, लगेच व्यवहार करता येणार आहे. आणि एवढी सुंदर मेंटेन आणि सगळं डेव्हलप केलेली प्रॉपर्टी ही तुम्हाला मिळणार आहे 3.5 CRला. स्लाइटली नेगोशिएबल आहे. जर दर आपण डिवाईड केला तर 54,000 रुपये गुंठ्याचा दर येतो आहे, जो मार्केट इथे आहे त्याच्यापेक्षा रिजनेबल आहे. तर ह्या रेटनी आपण तुम्हाला ही प्रॉपर्टी देणार आहोत. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला पाणी आहे, लाईट आहे, पाणी मुबलक आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, दोघांना भरपूर पाणी आहे. तुम्हाला बऱ्यापैकी प्लॅन्ट्स लावलेले आहेत, बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन आहे, तुम्हाला ॲनिमल शेड आहे, आणि पूर्ण प्रॉपर्टीला राऊंडमध्ये रस्ता बनवलेला आहे, ज्याच्याने तुम्ही पूर्ण प्रॉपर्टी बाय रोड ॲक्सेस करू शकता. तर मंडळी, आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल. जशी तुम्ही शोधताय तशी प्रॉपर्टी कदाचित मी तुम्हाला दाखवली असेल आज या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला ह्या साईटला व्हिजिट करायचं आहे तर स्क्रीनवर जो नंबर रिफ्लेक्ट होतो ह्याच्यावर कॉल करा. 2 दिवस अगोदर आम्हाला कळवा, तर तुमची साईट व्हिजिट आम्ही अरेंज करून देऊ. त्याचप्रकारे तुम्हाला सेम डे मालकांबरोबर मीटिंगही देऊ आम्ही. जर तुम्हाला प्रॉपर्टी आवडली किंवा तुम्हाला काही ऑन टेबल डिस्कशन करायचं आहे तर सेम डे तुम्हाला मालकांबरोबर मीटिंग, त्याचबरोबर तुम्हाला ऑन टेबल पेपर्स हेही आम्ही तुम्हाला दाखवू. क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि ह्या प्रॉपर्टीचे रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळणार आहेत, कारण मुंबई दापोली स्टेट हायवेपासून एकदमच जवळ आहे, म्हणजे हार्डली 300 मीटरच्या अंतरावर. तर तुम्हाला फ्युचर ॲप्रिसिएशन पण इकडे आहे. त्याचप्रकारे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते इकडे प्लॉटिंग करून, ॲग्रिकल्चर प्लॉटिंग करूनही प्रॉपर्टी विकू शकता. त्यालाही तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळेल. आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ, अशाच प्रॉपर्टी, अशाच डील पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि हो, जर तुम्हाला कोकणामध्ये कुठेही म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड कुठेही कन्सल्टन्सी हवे प्रॉपर्टी रिलेटेड, डिस्प्यूट्स रिलेटेड, तुमच्या घरातले डिस्प्यूट्स, कुळाचे डिस्प्यूट्स, त्याचबरोबर काही लिटिगेशन, रस्ता अडवणुकीचे विषय आणि असे बरेच विषय जे कोकणात प्रॉपर्टी घेतल्यानंतर आपल्याला फेस करावे लागतात, तर त्या सगळ्यांची कन्सल्टन्सी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. काही क्वेरीज असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा. कॉल करायची वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, आणि तुम्ही व्हॉट्सअपवर आम्हाला 24/7 कधीही मेसेज सोडू शकता. तर पुन्हा भेटूया लवकरच कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.